मामी काय बनवताय? आज ना मुगाचं मेटगं बनवूया मस्त चुलीवरचं, चालेल ना? वाव, चालेल. चला मेटगं बनवायला घेऊया. त्याच्यासाठी तवा तापत ठेवलाय. तापलेल्या तव्यावरती असे स्वच्छ पाखडून घेतलेले मूग घालायचे. हे मूग हे घरचेच मूग आहे, गावठी मूग माझे. तर ते आता मी भाजून घेतले. भाजून त्याला मी आता एका भांड्यात काढून घेते मस्तपैकी. हे ज्या भांड्यात मला शिजवायचे आहे ना त्याच्यातच मी काढून घेतले आणि असे धुवून पाण्यात ते शिजायला घातले. शिजताना त्याच्यात थोडंसं मीठ आणि तेलाची धार पण टाकायची, म्हणजे ते मस्त शिजतात. आणि ते शिजतात ते तोपर्यंत आता आपण मसाला वाटून घेऊ याच्यासाठी. त्याच्यासाठी एवढासा खोबऱ्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर घेतली. खोबऱ्याचा तुकडा आता पहिले ठेचून घेऊ. असा आधी ठेचून घेतला का नंतर तो मस्त वाटला जातो. डायरेक्ट जर आपण वाटला तर ते जाडं भरडं कसं तरीच लागतं मग. तर याला ठेचून घेतल्यानंतर लसूण घेऊ. लसूण आणि खोबरं हे आपल्याला वेगळं वाटून घ्यायचे. त्याच्यासाठी लसूण बी आता पहिले ठेचून ठेचला आहे. आता त्याला मस्त वाटून घेऊ. वाटून त्याचं चांगलं बारीक वाटण तयार झालं. आता ते आपण वाटीत काढून घेऊ. आता परत हिरवं वाटण करू. त्याच्यासाठी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेऊ. त्याच्यावर थोडेसे जिरे घालू आणि याला बी मस्त दणा पाट्यावर वाटून घेऊ. मस्त हिरवंगार वाटण. ही कोथिंबीरसुद्धा आपल्याच रानातली गावठी कोथिंबीर आहे, त्याच्यामुळे तिची चव ही वाटतानाच वास भारी येतो आणि चव बी भारीच राहते. थोडी कोथिंबीर मी तशीच ठेवली आहे आपल्याला वरणात वरून घालायसाठी. आता पाटा धुवून त्याचं पाणीसुद्धा मी असं या हिरव्या वाटणात काढून घेतलं आहे. आता मूग चांगले शिजले आपले, मस्त मऊ पडलंय. आता ते खाली काढून घेऊन फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी इकडं कढईत तेल टाकलं, तेलामध्ये जिरे टाकले. जिरे चांगले तडतडले की त्याच्यात आता खोबऱ्याचं आणि लसणाचं जे वाटप आपण केलं होतं ते पहिले घालायचं. ते वाटण चांगलं परतलं का त्याच्यामध्ये हळद आणि हिंग घालायचा. ते झालं की त्याच्यामध्ये आता आपण घालू हे हिरवं वाटण. हे हिरवं वाटण घालून ते पण मस्त एकजीव करून घ्यायचं. चांगलं परतलं का त्याच्यात आपण जे मूग शिजून घेतले होते ते मूग घालायचे. मस्त गरगरीत हलवून घ्यायचे, चांगले एकत्र करून घ्यायचे. आणि आपल्याला पाहिजे तसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं. हे मेदगं जास्त पातळ करायचं नाही, जास्त घट्ट पण करायचं नाही, असं मध्यम ठेवायचं. उकळी आली का तयार आहे आपलं मुगाचं मेदगं.